येऊ नको ग तुला सांगते. अगं थांब की अगं का बरं अशी करते तू ऐकाय की अगं का बरं तुम्ही मला टेन्शन देताय ग आणि म्हणताय अगं हिला कशात टेन्शन आहे अगं पण माया की अगं थांब की अगं टेन्शन घेऊ नको आणि काय करू नको. जाऊ देऊ का माझं मला? जाऊ दे की म्हणजे आता जाऊन कुठे जाणार आहे तू तुझ्यासाठी राहायचं नसतंय. नवऱ्याला घरात कदर नसल्या बाईला किंमत नाही काढायची. अगं हे आता तू म्हणली एवढे मी दरा 4 वेळा वंडन झालंय 4 वेळा हाणून झालंय नवऱ्याचं मला. आता हाणून हे झालंय मी डोळ्यात बघते पण काय करायचं आता माझी पुरी सुद्धा अजून शिकवून तुझा ठेवल्या. नवरा पुरी सुद्धा चल चल म्हणलं तर दोघी आलं नाही. ही पोरगी तेवढी एकटी घेऊन जाणार आहे. कशा लेकरं घेऊन जाते आता काय लेकर घेऊन जाते. राहणार आहे का ते पोरगी? माझी काय चार लेकरं नीट लेकरं सोडून? सांभाळणार आहे का ती माणूस? हा? अगं बाया माझी नाही लेकरं नीट सांभाळत सांभाळणार मी हा इकडून मी माझी मी सांभाळती नको तू टेन्शन घेऊ ही पोरगी बी ठेव अगं त्याशिवाय तुझा नवरा वटलीला येणार नाही. काय नको जा तू आपली घरी. तुझी लेकरं बाळ बघा ती माझ्या 2 पुरे त्या कमी जास्तीला त्यासने कधी पोटाला तेवढं मारू देऊ नको. ती बाबा मरला तर उपाशी मरू दे. मला काय घेणं मी देणं ते नाही बाबाला घालत बी नाही बी घालणार पुरी मी एवढे दिवस मी तुझ्या पुरी सांभाळते पुरींला आता तेवढं काय माझ्या सांभाळ सोडील का पुरींला तेवढं बघ माझ्या. मला जर पुन्हा झालं शक्य तर मी कुणाला तर घेऊन येऊन पुरी बी घेऊन जाणार आहे माझ्या. कशाला पोरीने हे आता जाऊन तर काय कटणार आहे का ऐक की अगं राहणार कशी अगं मला किंमत आहे का? माझ्या पशी राहा चुलीवचा तापलेला तवा फेकला खाली बघितलं आता नाहीस का? तसंच आहे की दोन तिथं दांड्या अजून. उचलल्या. तिथं उचललं सगळं नाही आता डबा मला घेणं सगळं. देणं आहे. तसंच जळून पडत होतं. हा? त्या माणसाला अनाची किंमत नाही, माणसाची किंमत नाही, लेकरांची किंमत नाही. मग कशाला राहायचंय मी इथं? म्हणूनच म्हणते अगं लेकरांकड आमच्याकडे माझ्या घरात राहा ग बाहेर नको तुझ्या नवऱ्यापाशी राहू ग तिथनं निघून तुझ्यापाशी राहा. माझ्या नवऱ्याला चांगलं तमाशा दाखवलं सुद्धा की तू बी कशी बोलती आज इथं राहा म्हणती माझ्यापाशी. मग आता घर सोडून चालतंय का सांग बरं सोडून चालतंय का माझी? 3 ती स्टोम ऐकू का मी? त्याशिवाय मी म्हणते का नाही मी जात नाही घरात ना. त्यामुळे नवऱ्यानं आरसाटा हेरलाय. मी किती जर काय जर बोललो तर लागतं आणि बायको राहते वाटतंय त्याला. बरं आता दुसरं काही चालले नाही. तर चालले जा हा. मी जा तुला लावतोय मी. कसं लावती जा आपली हा. पण आता तुझा नवरा आल्याशिवाय तू येऊ नको मागं. आम्ही येतच नाही. पाया पडत आला नवऱ्याला पाहिजे. नाकच घासायला लावत असते आता. हा. आणि नवऱ्याला आणि मी बरोबर- काय करते सांगू का? बरोबर नवऱ्याला किंमत कळते तुझा बायकोची. नवरा नसेल तेव्हाच मी पोराशी खायला घालते आणि नवरा असेल ते पोरीशी खाय घालत नाही तुझा नवरा काय जर 4 तास काय इथंच बसायला जावी घरी नसले घालती माझी मी डबा ही करून देते. गुरु गुरु गाडीवर कशाला बसते घरी? अगं बाया ऐक अगं उन्हाचं तर 4 वाजता जा वाटलं तर थोडस 4 बस वाजता आता जा. आता काय गरज आहे? माझी इष्ट तिथं मला मिळत आहे की आता इथनं तिकडं कुठं जायचं तिकडं माझी मी आता जाते. नेमकी चालली कुठं कुठं का जाईना मी जाते माझी मी. मला काय मुलकाची माणसं आहे ती गणगोत आहे. मला कोण येऊ नको जाऊ नको म्हणत नाही. अगं ती मस्त तीन ते पाय राहा पाहुणे म्हणतेली कुणाला मला. नसते रे, कुणाला काय आमची नसते रे. राहा म्हणतेली. करून कष्ट तिथं बसून राहून त्यांच्यात राहायचं जागा देतील का नाही ती मला. राहून कष्ट करून खाईल माझी मी. आणा तू राग मायापाशी ग बाया हा रागे ग मला करमत नाही गा ना तुला सोडून करमत नाही. काकाला घेते ये बघ काकाला घेते का मी चाल आता पोरीला कुठं वर चालत नाही आता चालतीच कधी गाव आहे चालते ती मस्त कधी. काय बाई बाई काय कना दीर एक तसला झाला या दिराला एक काय काय नेमकं झालंय काय माहिती आमच्या घराला काय झालंय काय ही सगळी स्वतःच्या मनानच करते ती. करायला करत नसतंय ती माणसं आहे ती का नाही स्वतःहून तशी वागते ती का मेंदू घाण ठेवल्या ते कुठं आ मेंदू नाही या देवानं दिला. तर भाकरी दारा दारा वाढते ती भाकर तशीच काय तर तसंच पडलंय अजून ते तवान हिन तिथं जा तसंच म्हणून जा माझ्या तोंडा म्हणून जा जाती म्हणा बघू मी जाती आता 2 रोज खाचाला नीट नीटक बघू की 3ऱ्या 4थ्या दिवशी तुमची कोण घालत नसतं फरफट होते का नाही कोण बघा मला घालत तुम्ही, नसतं. हा? अहं. फरफट चांगली फरफट होणार आहे माणसाची. आपण तू माझ्या संग कुठवर येते जा की माघारी आपली. अगं माझा ऐक की थोडे वेळ चल ग जा तुझी तू आपली. अगं 2:30 इष्ट जा आता लगेच तुला 11-12 मी गावात जाऊन बसणार पर मी नाही आता माणसं माघारी. का म्हणणार हे बघ बसते येड्यावनी बाय म्हणू दे गावात तमाशा होऊ दे. बायकोला हाकलून काढली सगळ्या गावात होती गावात सगळ्या. चल ग बया अगं मा पोरी गे उन्हाचं नको का नाही हो 12चं ऊन आहे आता जाऊन कुठं तर थांबील. मग इथंच थांब की ऐक माझा काय नाही बाया इथं मला हो काय बिचारी ऐक नको तडा 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 चालली काय करायचं अगं बाया सावलीला बसवायची पोरगी अगं माझी बी बसती काय बी करती जावा तुमची. ऐक नाही बिचारी काय हिजच मनाच चालू या सगळे जिथे आपलं आपलं मनानं करताय काय वैताग आहे नसता टकुरीला चालले तर जा पण आता काय नवरा माफी मागाय आल्याशिवाय तर येऊ नको आता माघारी अशी गुडकी जिरव तरी जरा मग तर जाते तड्यावर तडा 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 पण लेकराला चालत जायचं लेकरांना कवा चाललंय का काय हा आरामशीर आपलं बापाच्या आईच्या जीवावर खाल्लेलं आहे आणि लेकरं एवढं लांब 3 वर्षाची पोरगी चालते वी आता हा
कुठवर जाऊन जाऊन का आता गाव तरी काय जवळ आहे वी. काल मला भोंड आली ती चालत आली मी. आधी चालाय सवय होती पण आता सगळं मला चालाय सवय नाही. आता ही लेकरू जायचं कुठं कसं करायचं अवघड आहे देवा. गेली बघा तळ्यावर चढायला गेली काय करायचं. अगं ऐक की गा काय आता बोलणार आहे वे बिचारी. जाऊ नको म्हणलं तरी काय हाय त्या पुरी सांभाळेल मी. नाही कोणी सांभाळल्या कोणी हे केलं तरी खायला माझी मी घालते एवढं काय टेन्शन नाही. पण कसं आपल्यामुळं घर कोणाचं फुटून आहे असं वाटतं मला. आणि माणसं जी ती मला म्हणतं हिच्यामुळं झालं हिनं मोबाईल घेतलाय तिनं हे केलंय तिला मोबाईल देऊ का म्हणलं तरी बी नकोच म्हणते. मग काय करायचं या तिला धर म्हणते तू तुझा मोबाईल बाया माझ्यामुळं नको तुमच्यात भांडणं. आणि दीर पहिल्यापासून माझ्या नावाला हे मस्त दिराने हे केलंय. पण दिराला मी लय म्हणजे लय माया केली. दीर आपला म्हणून ही दिरानं शेवटी गुण दावायचं दावलं. स्वतःचा भाव आपला भाऊजाई म्हणजे लोकाची आणि जाव कुठं का हे करायला लागली का नाही काढलं कुष्टाक भांडणाचं. काय करायचं अवघड आहे. चला आज मी स्वयंपाक केला नाही अजून थोबाडात घास नाही. अजून चुलीवर मी तर का गॅस सकट पेटवलं नाही कालवण नाही ना भाकरी नाही ना काय केलं नाही तशीच बसली. आता करेल परत करेल म्हणून हिला अगं जाऊ नको तास झाला ही का अडवती तर कुठं ही तरी अडतं जातंयच मोहरच बघून तर तळ्यावर चढली. काय करायचं काय नाही. तर ऊन पडलंय 11-12 ऊन पडलंय. लेकरू चालतंय आता उन्हाळा लागला या कसलं ऊन पडलंय फाट ऊन पडलंय नुसतं भयानक ऊन पडलंय. थोडं का सोड आता लेकरू चालतंय का काय बॅग एवढी मोठी घेतली आहे. किती जाऊन कोणाच्या तर जाऊन सरत नाही शेवटी यावं लागतंय आपल्याच घरी. पण दिराला बी कळलं पाहिजे काढलंय ना आता दिरानं बाहेर तर दिराची खुडकी अशीच जिरली पाहिजे. दिराला वाटतं मी हाय माझ्यामुळं हाय सगळं माझं घरदार. जमीन सकट सगळी घेतली. आम्हाला जनावराला पेराय काय ठेवलं नाही. आम्ही जनावर इकायचे ती काय ह्यांना सगळं देऊन. म्हशीचं होतंय का शेरडाचं होतंय का काय दिरानं संसार केला असता म्हणजे कशाला झाला असता. ती बिचारी चांगली होती म्हणून केलं तरी एवढे दिवस. ती तर किती खपवून घेणार. दरवाजाच हाणन मारण दर घरातनं बाहेर निघून जाण काय करण सारखं होतं काय निघून जाऊन हे करून. कोणाला मला तर बघा जाऊन देऊ वाटत नाही. पण काय करायचं आता तिला राहा म्हणते माझ्यापाशी तरी बी ती राहणार. ती म्हणते तुझ्यापाशी राहील तर मग इथंच राहिले की आता नेमकं करू तरी काय मी. ऐकते वेती तरी माझं ऐकायच नाही. गेली आता तर नेमकं कुठं जाते आणि कुठं नाही. तर अवघड आहे तिच्या ह्यानंच जाते. कुठं जायची जा बाया सुखरूप पोच आणि लवकर जा आपली. कुठं बसू बी नको काय नको. माणसं गावात बसली तर गाव म्हणणार ही बिचारी चालत कुठं चालली. लय गावाच्या तोंडाला लागायचं म्हणले का नाही लय हाय अवघड आहे. लय म्हणजे लय मला तर टेन्शन लय डोकं दुखायलंय मागापासून. नेमकं करायचं माणसानं काय हे समजेना मला. विचार पडायला ते गेली आता का तळ्याच्या पलीकडे गेली काय करायचं. जाते आता जा लवकर पोच आपली कोणाच्या तरी घरी लवकर. पण नवरा जेव्हा तुझ्या पाया पडा येईल तेव्हाच माघारी नाही तर येऊच नको आता. त्याशिवाय नवरा गोंडा घोरत मनाने येतोय. मी तर काय जेवाय देत नाही ना काय नाही. पुरींचं आहे तेवढं माझी बघती. पुरीचा डाबा करून उठून सकाळ देते. सगळ्या लेकरांची कापडं ही धुती. पण दिराच्या कापडाला हात लावत